चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े। मम्माची नाही करायची, बघ मी करतोय ना। चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक। अरे राजू बेटा काय करतो तू? मी खेळतोय। काय खेळतो? घोडा। घोडा घोडा? अरे खोट्या खोट्या घोडावर काय खेळायचं? चल आपण खरा खरा घोडा खेळूया। हा हा चल चल ये बस, हा? आणि हे पकड हा बरोबर, हा? ये चल बस बस बघू, आणि याला पकड बघू। चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक। चला चला चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक, चल मेरे घोड़े टिक चला टिक चला टिक, चला चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, ये चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, ये चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चला चला। राजू किती मिसळलाय आमच्यात, आम्हा सर्वांना तो आपलं समजतोय, पण तरी देखील उणीव भासते त्याच्या आईची। देवकीनं जर त्याला माया दिली असती तर कदाचित तो ते विसरला असता। आणि आमचं नशीब 5 वर्ष होत आली लग्नाला, पण काय पण नशिबाचे खेळ असतात। माणूस इच्छितो तसं कधीच घडत नाही। या बाळाच्या निरागस भावना कुणाला कळायच्या? आणि हा नामा कुणाचा कोण, पण त्याच्या समाधानाकरता काहीही करतो। खरंच आईचं धाडस मानायलाच हवं। राजूला अनाथाश्रमातून जर घरी आणलं नसतं तर बिचारा जगला असता एखाद्या अनाथासारखा। आता उतरा बघू, घोडा फार थकलाय। चला 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 उतरा, हा, चला। नाही मला अजून खेळायचा। अरे थकला ना घोडा, आता आता किती वेळ खेळणार अजून? चल थकला, चल उतरा। नाही मला आणखी एक खेळायचा। चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक। राजू बाबा चला आता उतरा बघू, घोडा फार थकलाय। चला 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 उतरा, हा, चला। इतक्या घोडा थकत असते। अरे बापरे, अजून खेळायचं वय? चला 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 थोडं खेळूया। चल मेरे घोड़े टिक टिक टिक, 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 ये चल मेरे घोड़े टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक, राजू ये चल मेरे घोड़े टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक, अरे बाबा चल मेरे घोड़े टिक टिक टिक। काय राजू काय चाललंय? अरे बाबा मी तो घोडा घोडा खेळतोय ना। अच्छा मग झाला गोडा गोडा खेळून? मला अजून खेळायचं। हो हो आणखी खेळायचंय? अरे बाबा पण अशानं घोडा दमेल ना आपला। हा नाही 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 बार चला 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 या शाबास
अरे वा, मंकी पण आहे. बर, मला सांगा, आज शाळेत गेला होतास? वा, मग खूप सारं होमवर्क दिलं असेल टीचरनी. मग केलं का? मी तर विसरून गेलो. मग होमवर्क करणार ना, गुड बॉय आहे ना? हा, मग आधी होमवर्क करायचं. हा, मग एक गंमत देणार, मग घोडा घोडा आणि गाढव गाढव पण खेळू. हा, चला होमवर्क करा आधी. हा, शाणा बाळ, चला पटकन होमवर्क करायचा. हा, काय नामदेव, कसं आहे? बरं आहे? बरं आहे मालक. घरी सगळं ठीक आहे? अहो एकदम झाक आहे बघा. काय रे, आमचा राजू खूप त्रास देतो का तुला? अहो, नाही हो मालक, लहान आहे, निरागस आहे पोर. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात ना बघा. अच्छा, म्हणून गोडा गोडा करतोस नाही? होय, होय. चल मग ठीक आहे, आता माझ्यासाठी चल गोडा गोडा कर. काय मालक, अहो मस्करी करता होय. बरं बरं ठीक आहे, तुला गोडा गोडवण्यापासून सुट्टी मिळेल, पण एका अटीवर. कशी काय? तुला आत्ता ताबडतोब माझ्यासाठी गरमागरम एक फक्कड चहा करावा लागेल. अहो आत्ता आणतो बघा. वा, चल मग. चल मेरे घोडे, टिक टिक टिक. देवा, अरे आमच्या देवकीला या नामदेवावेळी तरी अक्कल दे रे.